या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि नवीनच अनुभव आहे। काय शूट करायचं आणि कसं शूट करायचं याबद्दल मला माहिती नाही, म्हणून म्हटलं सुरुवात आता आपण किचनपासूनच करूया। आज आपण करणार आहोत मस्त सोयाबीन भात। त्यासाठी मी इथे तेलमध्ये मोहरी, कांदा, टमाटर, कढीपत्ता आणि आलू पटापट चिरून टाकून दिले। आलू हे थोडं शिजतपर्यंत मी इथे तांदळात पाणी टाकून 5 मिनिटे भिजत ठेवले। तोपर्यंत इथे मी सर्व मसाले टाकले। हळद, तिखट, धने पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि कस्तुरी मेथी आणि गोडा मसाला सुद्धा टाकला। सर्व इथे मी मसाले परतून घेतले, जेणेकरून मसाले सर्वत्र लागेल। फोडणी टाकायच्या आधीच मी सोयाबीन वडी पाण्यात भिजत ठेवलेली होती। आता सोयाबीन वडीला दाबून त्याचं पाणी काढून घ्या आणि फोडणीमध्ये टाकून द्या। आता सर्व एकदा परत परतून घ्या। थोडं तेलात शिजल्यानंतर त्यात पाणी घाला। मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे। तुम्ही कुठलाही मसाला, गरम मसाला वापरू शकता। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ मिक्स करा। आणि शेवटी थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर टाका। मी तांदळाचं पाणी आणि सोयाबीनचं पाणी हे साईडनी काढून ठेवलं होतं। हे झाडाला आपण टाकू शकतो, त्यामुळे झाडाला चांगले प्रोटीन मिळते आणि झाडांची ग्रोथ पण चांगली होते। आता गॅलरीमध्ये आलीच आहे, तर मी तुम्हाला गॅलरीचा माझा छोटासा एक व्ह्यू देते। येथे तुम्हाला नागविलीचा एक वेल दिसेल, तो फक्त 12 दिवसाचाच आहे। मी 12 दिवसा अगोदरच त्याला लावलेला होता। इथे जास्वंदाचं झाड, रबरचं प्लांट, तुळशी, मनी प्लांट असे भरपूर प्लांट्स मी इथे लावलेले आहेत। माझ्या बाल्कनीचा टूर झाल्यानंतर मी इथे निवांत बसून पाणी पिले। तोपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या होत्या आणि इथे आता मी चहा ठेवला, कारण माझा उपवास आहे 9 दिवसांचा। मी लवकरच तुमच्यासोबत माझा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, तो पण नवरात्री स्पेशल बरे का। तुमच्याशी बोलता बोलता माझा चहा सुद्धा इथे तयार झाला। चला तर मग आपण निवांत बसून आपला चहा एन्जॉय करूया। चहा पिऊन होतपर्यंत इथे कुकर पण थंड झालेला होता। मुलांना फार भूक लागली होती, म्हणून मुलांना मी इथे भात सर्व केला। हा माझा पहिलाच व्लॉग आहे। या अगोदर मी कधीच व्लॉग शूट केलेला नाही। तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।